टाइम्स ऑफ इंडिया आणि अनेक न्यूज चॅनल्सवर, अनेक यूट्यूब चॅनल्सवर एक माहिती सारखी सर्क्युलेट होते की तुमची मुलांनो MST CETची 27 आणि 28 तारखेला पुन्हा एकदा आन्सर की रिलीज होणार आहे, पुन्हा एकदा क्वेश्चन पेपर शीट रिलीज होणार आहे, पुन्हा एकदा रिस्पॉन्स शीट रिलीज होणार आहे, जी की तुम्ही तिथं डेस्कटॉपमध्ये जे आन्सर्स टिक केले होते त्याच्यावरून तुम्हाला तुमचा पर्सेंटेज स्कोअर कंपॅरिझन करण्यासाठी CET सेल एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आपल्याला वाटते। लक्षात ठेवा, ही एक ऑफिशियल नोटीस नाही आहे, परंतु असं होऊ शकतं। मुलांनो आता लक्ष द्या, दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत आता की ज्यांना एकतर जास्त पर्सेंटाइल मिळाले आणि त्यांची इच्छा आहे की सर्वात जास्त लवकर कॅप राऊंड चालू व्हावे, आणि दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना कमी पर्सेंटाइल मिळाले, त्यांच्या अकॉर्डिंग त्यांना पर्सेंटाइल जास्त हवे होते आणि त्यांना एक जस्टिस पाहिजे, त्यांच्या शिफ्टमध्ये त्यांना एक पुन्हा रिव्हॅल्युएशन पाहिजे। असे दोन प्रकारचे आपल्याला विद्यार्थ्यांची मागणी बघायला मिळते, ठीक आहे। परंतु मुलांनो आता बघा, कॅप राऊंड कधी सुरू होणार सर, कशी प्रोसेस असणार आहे, ते CET सेलचा काय पुढचा निर्णय काय असू शकतो, सर्व गोष्टी मी सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या। आता मुलांनो काय होणार की येणाऱ्या पुढच्या याच आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये CET सेल डायरेक्टली कॅप राऊंडचे ॲडमिशन सुरू करून देणार आहे। ते डायरेक्टली सांगणार आहे की जे पण होतं ते ट्रान्सपरंट होतं, त्यामध्ये काही बदल होणार नाही, जे पर्सेंटाइल मिळाले मुलांना ते योग्य आहे आणि आम्ही अगदी योग्य प्रकारे देण्यात आले आहे, ठीक आहे, असं ते सांगणार आणि डायरेक्टली पुढे जाणार, ठीक आहे। म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर का बाय चान्स पर्सेंटाइल जर का रिव्हॅल्युएशन करण्याचं आलं तर ते 27 किंवा 28 तारखेला येऊ शकतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे। आता मुलांनो मी तुम्हाला एक सांगतोय की तुम्हाला आपण सर्वांना पर्सनल काउन्सिलिंग देखील प्रोव्हाइड करणार आहे। पर्सनल काउन्सिलिंग ही अगदी आपल्या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कॅप राऊंडमध्ये कशा पद्धतीने कॉलेज एनरोलमेंट करायचं, कशा पद्धतीने प्रायोरिटी लिस्ट डेव्हलप करायची, या सर्व गोष्टींची माहिती देण्यात येणार आहे। की सर मी फार्मसी करू का मी इंजिनिअरिंग करू, सर मला असं कन्फ्युजन होतंय, मी कुठल्या ग्रुपच्या थ्रू जाऊ माझं पुढचं करिअर डिसाईड करण्यासाठी, तर ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण प्रोव्हाइड करणार आहे। मला फक्त एकच सांगायचं आहे, या गोष्टींची जर का तुम्हाला माहिती घेऊन जर का जीवनामध्ये सफल व्हायचं असणार तर एक चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। येणारी माहिती ही अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। अख्ख्या यूट्यूबच्या इतिहासामध्ये सर्व गोष्टी पेड चालताना सर फ्री ऑफ कॉस्ट देत आहे। मग थोडंसं सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करून एक कमेंट लिहून टाका की तुम्हाला काय काय अजून हवंय किंवा तुमच्या काय काय अडचणी, त्याच्यावर लगेच मुलांनो सर तुमच्यासाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे। आपण इथे थांबूया मुलांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र, सर्वांनी लढत राहा।